नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी म्हणजेच दसरा हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते. व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हा दिवस शुभ मानल्यामुळे विवाहासारखे मंगल कार्य या दिवशी आवर्जून केले जातात. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. त्यानंतर बळीप्रित्यर्थ दीपोत्सवही केला जातो. या दिवशी वस्त्रांचे दान करतात. वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर बलीची कृपा होऊन त्याच्या घरात भरभराट राहते असे म्हटले जाते. नवविवाहित दाम्पत्य हा दिवस पत्नीच्या माहेरी साजरा करतात. त्याचा उल्लेख दिवाळ सण असा केला जातो. या निमित्ताने जावयाला अहेर दिला जातो. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. औक्षण केल्यामुळे पती पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. पती आणि पत्नीमधील प्रेम, आदर, निष्ठा याची प्रचिती यातून बघायला मिळते. एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याची ओवाळणी आणि त्यानिमित्त आदरभाव वाढवणे. पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या निरोगी स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ओवाळताना काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. साधारणतः ओवाळणी करताना सोने चांदी या धातूपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करतो. मात्र पाडव्याची ओवाळणी ही केवळ सुपारीने करायची असते. ओवाळणीनंतरचा आणि आधीचा 15 ते 20 मिनिटांचा काळ पती-पत्नी दोघांनीही एकत्र राहणे गरजेचे आहे. ओवाळणीनंतर गोडाधोडाचे जेवण पतीला खाऊ घालावे. या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापाऱ्यांचे नवे वर्षही याच दिवशी सुरू होते. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नवीन वयांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा खर्चाच्या नवीन वया या दिवशी सुरू होतात. नवीन वया सुरू करण्यापूर्वी वयांना हळद कुंकू, गंध, फुलं, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा करतात. या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची देखील प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले खोचतात. गाई बैलांच्या शिंगांना रंग लावून व त्यांच्या गळ्यात माळा घालून त्यांना सजवतात. मस्त बैल व चपळ, कालवडी यांची मिरवणूक काढतात. गोवर्धन पूजनाने एक प्रकारे गोपाळांची प्रतिपाळ करणाऱ्या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते. मित्रांनो, पूर्वी गावागावांमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एक एक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. या प्रथेच्या पालनातून सामाजिक एकात्मता, बंधुभाव वाढीस लागावा असा या सोहळ्यामागील उद्देश होता. मित्रांनो, बलिप्रतिपदा साजरी करण्यामागे कथा अशी की अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलिराजाला भगवान श्रीकृष्णाने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागे देखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. आपल्या प्रजेवर त्याचे खूप प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे.
दारी येणाऱ्या प्रत्येक माणसाला जे मागेल ते दान तो त्याला देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे आणि तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे, अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते गर्विष्ठ होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने वामनावतार घेतला. वामनाने बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे? तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार? त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले आणि त्याने तिसरा पाऊल कोठे ठेवू असे बलिराजास विचारले असता त्यावर बलिराजा म्हणाला, तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बलिराजाला पाताळात घालवायचे असे ठरवून वामनाने, तुला काही वर मागावायचा असेल तर माग, असे त्याला सांगितले. तेव्हा बलिराजाने वर मागितला, आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात. तेव्हा 3 पावले टाकण्याने जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी 3 दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू यमाप्रित्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा. ते 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. त्याचवेळी बळीची भक्ती आणि दातृत्व यामुळे प्रसन्न होऊन त्याला या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील. तसेच ही तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला. कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. यावरून भगवंतांची तत्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. मित्रांनो, बलिप्रतिपदेला बलीची पूजा करतात. बलीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असतात, परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यामुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो. हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभय राहतच नाही. यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत हा सर्वस्व अर्पण करणाऱ्याचा दाससुद्धा होण्याची सिद्धता ठेवतो. मित्रांनो, 3.5 मुहूर्ताचे वलय आहे. उत्तम दिनाचे महात्म्य आहे. सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असू दे अविठा गोडवा, शुभ पाडवा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.